गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू भगिनी, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? बघायला गेलं तर आजचा दिवस काही एवढा काही खास नव्हता, कारण का मार्केटनी ज्या आपल्या रेंज आपण लावल्या होत्या, ज्या आपल्या लेवल्स आपण लावल्या होत्या, अप्पर लेवल आणि खालची लेवल, लोअर लेवल, ओके, तिकडे मार्केट बरोबर त्या लेवलला ओपन झालं आणि हलकंसं ब्रेकडाऊन देऊन रिटेस्ट करून खाली येताच मार्केटने परत रिव्हर्सल दिला. रिव्हर्सल पण जी आपण 180 बोललो होतो, 24,080, बघा इथे मध्ये मी लाईन टाकली ती, तुम्हाला सांगितली या लेवलच्या वरती मी बाईंग ट्राय करेन किंवा इकडनं रेजिस्ट्रेशन घेणं, ही मिड लेवल होती. काल लाईन टाकताना तुम्हाला सांगितलं होतं मी की इथे होईल काहीतरी गडबड, आणि त्यानंतर मार्केट साईडवेज झालं. ओके, मार्केट जेव्हा खाली आलं ना तेव्हा खूप लोकांनी कमवलं. ओके, कोणी इथे शॉर्ट केला, कोणी इथे शॉर्ट केला, 10-20 पॉईंट भेटले. पण मार्केट जसं मोठ्या रॅली देतो तसं मार्केट दिलं नाही मार्केटने आज. मग मार्केट जेव्हा काही देत नाही ना तेव्हा मार्केटकडनं घेण्याचे प्रयत्न करू नका. मार्केट इज सुप्रीम, मार्केट देव आहे. मी हरवाय सांगतो, टॉक टू कॅन्डल्स, कॅन्डल्स विल टॉक टू यू. माझे गुरु मला बोलायचे. मार्केटनी इथे बघा काय केलंय ते तुम्हाला इथे कळेल. एक मॉर्निंग स्टार सारखा पॅटर्न तयार केलेला. या इथे मला कन्फ्युजन भेटली आणि मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मी 70% वरच्या साईडला खेळेन. क्लिअरली हे बघा, 70% वरती आणि 30% खालच्या साईडला खेळेन. मग जेव्हा मी तुम्हाला सांगतोय तर मी खालच्या साईडला का ट्रेड करू, मी मग वरच्या साईडला ट्रेड करायचे प्रयत्न करेन, कारण का मार्केटचे मुवमेंट्स, ओवाय ज्या गोष्टी होत्या त्या मला जरासा सायकोलॉजिकल वरती वरच्या साईडला तुटताना दिसत होत्या. ओके, बघा इथे जेव्हा मार्केटने ना ही लेवल तोडून बघा मार्केट रेंज मध्ये येते ना, तर मार्केट रेंज मध्ये आल्यावर मार्केट लगभग टॉप जो रेजिस्टन्स जवळचा किंवा डे हाय पर्यंत येण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. मला मुवमेंट ही भेटायची होती आणि ती मी घेतली पण. जी माझ्या आज स्टेटस मध्ये मी ठेवलेलं आहे की बहुतांश मार्केट 40 वरनं 180, 90, 120 असं करेल आणि ते टार्गेट हिट झालेले आहेत. दुसरी गोष्ट, आपला नवीन बॅच चालू होत आहे, जो 9वा बॅच आहे. खूप इन्क्वायरीज पेंडिंग बाकी होत्या. हा लगभग जून एंडिंग या जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये चालू होईल. ज्यांना कोणी इंटरेस्ट असेल त्यांनी मला पिन करावं, मला मेसेज करावे. डिटेल्स जाण्यासाठी माझा नंबर पण दिलेला आहे, तो पण बघू शकतो. थोडक्यात काय बोलायचंय की शिक्षण असणं जरुरी आहे, नॉलेज असणं जरुरी आहे, गोष्टींना समजणं जरुरी आहे. माझं हर वेळेला मोटिवेशन लाईन असते की पहिले थांबायला शिका, लालच नका करू. आज तुम्हाला प्रॉफिट झालं, उद्या लॉस होईल, त्यामुळे तुमची लॉट नका वाढू. सातत्याने 5 महिने 6 महिने तुम्ही जेव्हा एका लॉट वरती काम करता ना, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही किती प्रॉफिटेबल ट्रेडर आहे, तुम्ही किती लॉस करताय, तुम्ही मार्केटला किती समजलात. आणि त्यानंतर तुमच्या जर क्वांटिट्या वाढल्या तर मग तुम्ही एक परफेक्ट ट्रेडर बनता. खूप लोक त्या चुका करतात. मोस्टली बिगनर्स तेच करतात की आज प्रॉफिट आहे, मला आज मार्केट कळलं तर उद्या लॉट 2 लॉट घेऊया, परवा 3 लॉट घेऊया, 4 लॉट घेऊया, 5 लॉट, हे वाढत येतं. आणि जेव्हा 10 लॉट येतात ना तेव्हा एका कॅन्डल मध्ये त्यांचं पूर्ण 50-40,000 50,000 जे पण असतील एका मिनिटात वायपआउट होऊन जातो कॅपिटल. मार्केट तुम्हाला आदत लावतं, मार्केट तुमचा माइंड ना कॅप्चर करतं, तुम्हाला प्रॉफिटची आदत लावतं आणि एकदाच लॉस देतं. हे वारंवार मी सायकोलॉजी ट्रेडिंग मध्ये सांगत आहे लोकांना. ओके, असो, ठीक आहे. मग आता उद्या काय मार्केट करेल बघा, बघण्याची गोष्ट तर ना मी 5 मिनिटाची 15 मिनिट चार्ट होती, तो प्लेन चार्ट होती. तर मार्केटने अजूनही तसं काही केलं नाही जे मोठ्या मुवमेंटची अपेक्षा देऊ शकतं. म्हणजे मार्केट वरच्या लेवलला इथे जी आहेत ना लगभग 300 ची लेवल आहे आणि इथे जी आहे ती लगभग 800 ची लेवल आहे. बघा, वरती 300, खाली 800, म्हणजे मार्केट त्याच रेंजमध्ये आहे. ओके, मी जर 1 आवर चार्ट वरती येत असेल ना तर मार्केट मला क्लिअरली दिसते, तुम्हाला पण दिसायलाच पाहिजे ती गोष्ट. बघा, ही 800 ची लेवल आहे, वरती जी लेवल आहे लगभग तरी ही लेवल आहे 300 ची. मार्केट बहुतांश आहे ना 8 एप्रिल इथे, फक्त हा दिवस सोडून, 13 एप्रिल दिवस सोडून बाकी मार्केट हे 2 मार्केट खूप रेंज मध्ये आहे, कन्सोलिडेट झालेलं आहे मार्केट.
आणि मी तुम्हाला हर वेळेला सांगतो, जेव्हा मार्केट कन्स्ट्रक्ट होतं ना, जेव्हा बांधला जातो तेव्हा पाणीचे लेवल्स वाढतात, मग बांधचे दरवाजे खोलायला लागतात. बांधचे जेव्हा दरवाजे खोलतात ना, तेव्हा पाण्याचा जो फोर्स असतो ना, तो वन साइडेड असतो, वरती किंवा खाली. मग आता मार्केटची कंडिशन पण तशीच झालेली आहे. मार्केट फुटण्याच्या कगारवरती आहे, किंवा एकदा वरती किंवा खाली. फक्त आपल्याला ती बाजू मांडता आली पाहिजे, आपल्याला ती बाजू समजता आली पाहिजे, प्रेडिक्शन करता आलं पाहिजे, अनालाइज करता आलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही जर एका तासाच्या चार्ट वरती बघाल ना, मला ना इथे ट्रेंड लाईन दिसून येत आहे बघा, क्लिअरली ट्रेंड लाईन दिसून येत आहे. म्हणजे आता मार्केट जे आहे ना, वर खाली वर खाली वर खाली वर, डायरेक्ट वरती किंवा डायरेक्टली इकडनं खाली पण येऊ शकतं, शक्यता खूप आहे. ओके, त्यामुळे हा हप्ता आता फारच इम्पॉर्टंट झालाय. मी गेल्या हप्त्यात तुम्हाला सांगितलं होतं, मी गेल्या हप्त्यात जरा बिझी होतो, त्यामुळे मला मार्केट अनालाइज करता नाही आलेलं आहे. मी जरा लाईव्ह नव्हतो, आणि आपला जो बॅच चालू झालाय, युट्यूब चालू झालाय, तो पण आपण कालपासून सोमवारपासूनच केलेला आहे, त्यामुळे हा दुसरा व्हिडिओ आहे. मग होतंय का माहिती काय, जेव्हा आपण मार्केटची कनेक्शन तोडतो. आता माझं काय झालंय की मी फॅमिली फंक्शन मध्ये 7 दिवस बिझी होतो, त्यामुळे कोणाला रिप्लाय देऊ शकलो नाही, काही गोष्टींना कोणाला समजू शकलो नाहीये. पण आता जे मी परत येतोय आणि बघतोय ज्या गोष्टी घडतायत, त्या आता मला समजवणं जरुरी आहे. समजणं पण जरुरी आहे, समजणं पण जरुरी आहे, कारण का माझ्यावर माझी फॅमिली आहे, त्यांना एक मार्गदर्शन भेटतंय. त्यासाठी मी नित्यनेमाने व्हिडिओ बनवत आहे. त्या व्हिडिओ मधनं कोणीही गृहीत धरू नका की मी वरच्या साईडला सांगतोय तुम्हाला या खालच्या साईडला सांगतोय. हा व्हिडिओ निव्वळ फक्त तुमच्या अभ्यासक्रमासाठी आहे, लर्निंग प्रोसेससाठी आहे, नॉलेजसाठी आहे, की तुम्हाला एक दृष्टिकोन, एक वाटचाल भेटावी की मार्केटची दिशा काय असू शकते. मी 100% चुकीचा असू शकतो, या 100% बरोबर असू शकतो, पण हे किंबहुना बहुतो परंतु या गोष्टीवरती मी डिपेंड राहत नाही. मी मार्केट काय करते या वेळेला, प्रेझेंट लेवलला जेव्हा मार्केट चालू असतं ना 9:15 ते 3:30 मध्ये, तेव्हा मार्केट काय करते हे इम्पॉर्टंट. ओवाय चेंज झाले, उद्या मी सांगेन की मार्केट वरती चालले, उद्या सांगेन की मार्केट खाली चालले, आणि ओवाय त्या साईडला बसले, एफआयडी वाले आले, मोठी रॅली झाली, तर मग काय. पण त्यामुळे मार्केटला ना लाईव्ह मध्ये बघणं, जर तुम्ही एफएनओ करत असाल तर, फ्युचर्स ऑप्शन करत असाल तर, मार्केटमध्ये लाईव्ह बघणं आणि त्याला समजणं आणि त्याच्यामध्ये ट्रेड करणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट ज्या व्यक्तीला समजली, म्हणजे माझी बहीण कोण असू दे, माझे भाऊ कोण असू दे, त्या मार्केटमध्ये कोणीच हात पकडू शकत नाही. परत सांगतोय, मार्केट सुपिरियर, मार्केटला चॅलेंज नका करू की आज मला प्रॉफिट झालाय, उद्या मी डायरेक्टली 10 लॉट केले, परवा मी 50 लॉट केले. एकाच कॅन्डल मध्ये तुमचा सगळा कॅपिटल वायपआउट व्हाल. माझ्याबरोबर पण झाले, तुमच्याबरोबर पण होईल, की हर एक प्रत्येक व्यक्तीवर होतंय. त्यामुळे समजायचा प्रयत्न करा. मार्केट आता रेंज मध्ये आहे, ठीक आहे. मार्केट ट्रायंगल झोन मध्ये, आता हा ट्रायंगल झोन जो आहे ना, ट्रायंगल झोन मध्ये मार्केटला इकडे सुटू दे. त्यानंतर डेली वरती जर बघायला बघितलं ना, तुम्हाला क्लिअर पिक्चर येईल बघा. ओके, त्याचबरोबर मला डेली वरती एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. बघा इथे आहेत ना, ही रेड कॅन्डल जी आहे ना, ती लगभग आहे 400ची, पण रेड कॅन्डलच्या इथे काही नाहीये. त्यामुळे मी ह्या लाईनला जर खाली घेतलं तर ह्या 3 कॅन्डल्स मला बरोबर टच करतायत, 1 2 3. आणि जर मी खालच्या साईडला बघितलं ना, तर लगभग हीच आपली 900, आणि त्यानंतर अजून एक लेवल जी येते ना, ती लगभग 800, बरोबर आहे. हे बघा, समजण्याचा प्रयत्न करा. बुधवार आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आज गुरुवार 5 तारीख होती, निफ्टीची पहिली एक्सपायरी महिन्याची, मे महिन्याची. उद्या बुधवार सेन्सेक्सची एक्सपायरी पहिली असेल, जी गुरुवार असेल 7 तारखेला. ओके, हा मधला दिवस जो असतो ना, ह्याला आपण सँडविच डे बोलतो. या दोघांच्या मधला दिवस जो चिपलेला गेला असतो, बहुतांश ना ह्या वेळेला मार्केट अजून कन्सोलिडेट करू शकतं. ओके,
सेन्सेक्स परवा त्यामुळे एक मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो, पण मला असं वाटत नाही की मुवमेंट येईल. हप्त्याभर मध्ये मार्केट कन्सोल्ट होऊन पुढच्या हप्त्यात केलं तर काहीतरी करेल आणि ती मोठी रॅली असेल. मला बहुतेक इकडनं जर बघितलं तर 300 आणि 900 इथे लगभग 400 पॉइंट्स मार्केटच्या एका ट्रॅप मध्ये अडकल्यामुळे मार्केट पुढे जात नाही. पण जेव्हा पण तुटेल ना, मार्केट इकडनं 300-400 पॉईंट आणि इकडनं 300-400 पॉइंट नक्कीच देईल, नक्कीच देईल. वन साइडेड रॅली होईल, पण त्या दिवसासाठी थांबा, कॅपिटल बेस्ट करू, लॉट साईज कमी ठेवा, पेशन्स ठेवा, पटकन एंट्री करू नका. मोस्टली 9:45 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर जो विषय येतो, जो दृष्टिकोन बनतो, जी समज असते, बाहेर सेलचा कॉन्सेप्ट समजता येतो, त्यानंतर जर ट्रेडिंग कराल ना तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर राहा. सव्वानला जो ट्रेडिंग करतो ना तो कधीच सक्सेसफुल ट्रेडर बनू शकत नाही, कारण का मार्केट त्यावेळेला खूप वर्ल्ड असतं. टार्गेट भेटतील, प्रीमियम भेटणार नाही, कारण प्रीमियम डिकेचा विषय असतो. ठीक आहे, आता बघा क्लिअरली आपल्याला कळलंय वरची दिशा जी आहे 300ची, खाली 900 आणि 800 दिशा आहे. मला 5 मिनिटावरती येऊन आपण अनालाइज करूया. ओके, त्यासाठी मी आहे ना आता हा पॅरलल झोन काढून टाकतो. आता आपल्याकडे अजून एक लेवल जी आलेली ना ती 15 मिनिटाच्या चार्टवरती आपण जर 1 आवर चार्ट बघत असू ना, आठशे डायरेक्टली ही लेवल आहे, ही कुठली लेवल आहे बघूया, 550 560. ओके, मग आता हा जो झोन आहे ना आपण काय करूया माहिती आहे, जरासा खाली घेऊया. जेव्हा मार्केट 900 ची रेंज तोडेल, 900 का आता तुम्हाला सांगतो बघा, सायकोलॉजिकल इफेक्ट मध्ये इकडं मार्केट बुलिश झालंय, इकडनं खाली आलंय, इकडनं खाली आलंय. ठीक आहे, ह्या लेवलचा मार्केटने आज पण रेस्पेक्ट केला, त्यामुळे 900 माझी लेवल खूप पद्धतशीर मला वाटते. ओके, दुसरी गोष्ट ट्रेंड लाईन पण लावून टाकतो मी, जी तुम्हाला समजते. पर्पल कलरची ट्रेंड लाईन, ओके. बघा इथे 900 ची लेवल आहे, जेव्हा पण मार्केट 900च्या लेवलला तोडून खाली येईल आणि ट्रेंड लाईन तोडेल बघा, तर एक एक्सपेक्टेड मुवमेंट आहे. पहिला टार्गेट 800, त्यानंतर एक छोटासा टार्गेट मला जो भेटतो जो 780 आहे, या 700 पकडा, 800 किंवा 720 तरी नक्कीच पकडा. ओके, वरच्या साईडला मार्केट तुटतंय आणि मार्केट जर 180 ची लेवल तोडून वरती जात असेल, 180 ची लेवल तोडून वरती जात असेल, तर पहिला टार्गेट माझा लगभग 300, त्यानंतर टार्गेट माझा 450. आता हा जो आहे ना टार्गेट 2 दिवसासाठी दिलेला आहे मी तुम्हाला. असं कारण काय, कारण का मार्केटमध्ये परवा एक सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. समजण्याचा प्रयत्न करा की मार्केट जेव्हा कन्सोल्ड होतं ना तेव्हा मार्केट एका दिशेने फुटण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आपण आपल्या गाईडलाईन्स लावून ठेवल्यात, आपला पण टार्गेट लावून ठेवलेला आहे. त्या टार्गेट शिवाय कधी काम करू नका, घाई करू नका, संयमने काम घ्या. आपलं मोटिवेशन लाईन काय, पहिले थांबायला शिका, गोष्टी समजा, त्यानंतर ट्रेडिंग करा. मी खूप लोकांना विनंती करतो की लॉट साईज कमी ठेवा किंवा व्हिज्युअलायझेशन तुमची वाढवा, म्हणजे परसेप्शन वाढवा, तुमचं टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज आहे त्याबद्दल तुमचे दृष्टिकोन वाढवा. ह्या गोष्टीला तुम्हाला वेळ लागेल, पण यस तुम्ही जेव्हा ह्या गोष्टीला वेळ द्याल तेव्हाच एक चांगले ट्रेडर बनाल. एक ग्रीन बनतंय म्हणून, एक रेड बनतंय म्हणून जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही ट्रेडर नाही आहात. लिहून घ्या, मी जरा कडू बोलेन पण सत्य बोलेन. बघा पाण्याचा प्रवाह जो असतो ना, पाण्याचा प्रवाह, त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तुम्हाला चालायला लागतं. जर पाणी चाललंय ना त्याच्यावर चाललं लागतंय, उलट चाललात तर तुम्हाला पोहता येणार नाही, स्विमिंग करता येणार नाही, तुम्ही थकाल आणि परत तिकडे बुडाल. ठीक आहे, किती लोक काय बोलतायत, युट्यूबर्स काय बोलतायत, मी काय बोलतोय, या गोष्टी सोडा. तुम्हाला काय वाटतं हे इम्पॉर्टंट आहे. बघा माझं एकच म्हणणं आहे, नदी जेव्हा वाहत असते ना तेव्हा इथे कोणतरी ना
त्याची पूजा करतं संध्याकाळची, कोणी फुलं टाकतं. ठीक आहे, जरा पुढे झालं ना तर काही लोक त्याला दगडी पण मारतात आणि काही लोक त्याला कचरा पण टाकतात. पण नदी थांबते का? तसा तुमचा प्रवास पण झाला पाहिजे. पूजा करो, फूल टाको, कचरा टाको, या काही असो, तुम्ही थांबला नाही पाहिजे. तुमचा ग्रोथ नाही थांबला पाहिजे, तुमचं नॉलेज थांबलं नाही पाहिजे. विषय असा येतो की नदी जर थांबत नाहीये तर तुम्ही का थांबताय? आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही कुठली नवीन गोष्ट करायला जाता ना तेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो. त्या त्रासातनं जर तुम्ही बाहेर निघालात समजून शिकून सगळ्या गोष्टी, तर तुमचं प्रॉफिट कोणी थांबवू शकत नाही. तुमचं सक्सेसफुल होणं कोणी थांबू शकत नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करा. तुम्ही नॉलेज घ्या, आता पहिलं नॉलेज घ्या, शिका, गोष्टींना समजा, त्यानंतर काही ट्रेनिंग करा. बघा, उद्याचा दिवस खूप सिंपल दिवस आहे, जास्त मुवमेंटची अपेक्षा नाही, आणि झालं तरी आपण आपला सापळा लावून ठेवलेला आहे, म्हणजे आपला सेटअप लावून ठेवलेला आहे. त्याप्रमाणे टार्गेट करा. काय गोष्टी आहेत, काय गोष्टी नाही आहेत, त्या विचार नका करू. मला काय करायचंय, मी बरोबर आहे का, तर ट्रेड करा. मार्केट काय बोलते, कॅन्डल काय बोलतात, हे विचार करणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टी जर नक्कीच समजल्या असतील, आवडल्या असतील, ह्याच्यामध्ये काही तुम्हाला शिकायला भेटलं असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.